नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आज पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय गुरुवारी एक अशी कथा की ज्याच्यामुळे तुमचा ओव्हरऑल जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. मी असं का म्हणतोय, काय आहे अशा कथेमध्ये की ज्याच्यामुळं एवढा मोठा, मी अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की दृष्टिकोन बदलेल. पण ही कथा तुम्ही जरूर ऐका. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया ही कथा काय आहे आणि मी असं का म्हणतोय. एक अशी स्टोरी पौराणिक काळामधली की ज्याच्यामध्ये एक राजा होता. त्याचं नाव होतं अमरीश. हा जो अमरीश राजा होता याची ही कथा आहे. तुम्हाला माहिती आहे, दर गुरुवार, प्रत्येक गुरुवार हा असतोय श्रद्धेचा दिवस, गुरुचा दिवस असतोय आणि स्वतःकडं पुन्हा एकदा नव्याने पाहण्याचा असा दिवस. मोटिवेशनल, त्यामुळे गोष्टी जर आपल्यापर्यंत पोहोचल्या तर ती भगवंताची कदाचित कृपाच असावी, असं नाही का तुम्हाला वाटत? पण नक्की असंच काही वेळा असतं. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही लास्ट टाइम म्हणजे पूर्वी शेवटचं कधी स्वतःला किंवा एखाद्याला सॉरी म्हणलंय? काही आठवतंय? कदाचित हे म्हणणं किंवा हे आठवणं अशक्य आहे. सॉरी आणि थँक्यू ही दोन गोष्टी आजकाल डिक्शनरीमध्ये नसतातच, आणि असतील तर त्या अगदी रेअरली वापरल्या जातात. तुम्ही कधी तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला माफ केलंय का? हेही कदाचित अवघड आहे. कलियुगामध्ये असं कुठं होतंय की अपमान एखाद्याने केलाय म्हणून समोरच्यांनी त्याला माफ केलं? फार अशक्य आहे, कदाचित दुर्मिळच अशी गोष्ट आहे. पण ही जी कथा आहे ती एका राजाची आहे. पूर्ण पृथ्वीवरती ज्या राजाने राज्य केलं, पूर्ण सत्ता, संपत्ती आणि सैन्य अशा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. अनेक युद्ध अशी जिंकली त्यानं. त्या राजाची कथा आहे. आणि त्यानं सगळ्यात मोठं जिंकलेलं युद्ध होतं ते म्हणजे स्वतःशी. त्यानं जेव्हा स्वतःच्या अहंकाराशी युद्ध झालं तेव्हा मात्र अद्भुत असा प्रसंग आहे हा. हा सगळा तुम्ही प्रसंग शेवटपर्यंत ऐका. या व्हिडिओला तुम्हाला काही वाटलं तर जरूर कमेंट करा. ही कथा जर कोणी ऐकलेली असेल पूर्वी तर जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. काही नवीन अशा काही प्रकारच्या तुम्हाला कथा जर माहीत असतील तर जरूर त्याच्यावरती मी काहीतरी रिस्पॉन्स करायचा प्रयत्न करेन. चला तर पाहूया. आता एकेकाळी अमरीश राजा होता. तो पूर्ण पृथ्वीवरती राज्य करत होता आणि जेव्हा तो राज्य करत होता त्याच्या मनामध्ये अजिबात असा अहंकार नाही किंवा आणखीन बाबा गुर्मी किंवा अहंकार हा एक असू शकतो, त्या अजिबात असा त्याच्या ह्याच्यामध्ये नव्हता. लवलेशही नव्हता. एकच त्याची गोष्ट प्रिय होती, ते म्हणजे भगवान विष्णूंवरती त्याची आगाध अशी श्रद्धा होती, आगाध अशी भक्ती होती. दर गुरुवारी प्रत्येक एकादशीला तो उपवास करायचा, गरिबांना अन्नदान करायचा, प्रत्येकांशी प्रेमाने बोलायचा, प्रेमाने वागायचा. लोक त्याला म्हणायचे, अरे हा राजा नाही आहे, हा संत आहे, संत. हा कोणीतरी राजाच्या खुर्चीत बसलेला संत आहे. आता काय झालं नेमके, आता कथा इथनं सुरू होती. काय झालं एकदा की दुर्वास ऋषी, राजाचा एकादशीचा उपवास होता, त्या दिवशी उपवास सोडणार होता, त्यावेळी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींची अशी कहाणी होती की ते भयंकर तापट, असं त्यांना म्हणायचे. दुर्वास ऋषी भयंकर तापट असं त्यांची ख्याती होती. त्यावेळी त्यांना पटकन राग यायचा. त्या दिवशी राजाने आदराने स्वागत केलं. ते म्हणाले, राजा थोड्या वेळ थांब, मी फक्त स्नान करून येतो, तोपर्यंत तू थांब माझ्यासाठी. पण आता काय झालं की उपवास सोडायची वेळ आली होती. उपवास तर सोडायला लागणार होता. ऋषी येईपर्यंत वेळ झाला असता आणि उपवास नाही सोडला इतके वर्षाचा, जो काय त्यांचा क्रम होता एकादशीचा, तर त्यांच्या ज्या क्रमामध्ये खंड पडणार होता, नियम मोडणार होता. आता नियम तो मोडायचा की हा मोडायचा? पाहुण्यांचा अपमान करायचा नियम मोडायचा की आपला जो इतके वर्ष चालत आलेला जो एक नियम आहे उपवासाचा की तो मोडायचा? यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आला. एका विद्वानांनी त्यांना उपाय सुचवला. हे बघ राजा, तू तुळशीचं पान खा आणि त्यानंतर पाण्याचा एक घोट घे, म्हणजे तुझं काम होऊन जाईल. राजाने ते केलं. दुर्वास ऋषी परत आले. आल्यावरती त्यांनी पाहिलं, त्यांना लक्षात आलं की राजाने उपवास सोडलाय. त्यांनी विचारलं,
राजा, तू उपवास सोडलास का? का सोडलास तू? म्हणून चिडले, भयंकर संतापले. त्यांनी त्यांच्या जटेमधनं एक मोठा असा अकरा विकरा राक्षस निर्माण केला राजाला मारण्यासाठी. पण राजा विष्णूंचा भक्त होता, प्रार्थना केली. विष्णूंनी त्यांच्यासाठी सुदर्शन चक्र पाठवून दिलं. सुदर्शन चक्र साक्षात त्यांच्या बचावासाठी आलं. तो राक्षस तर गेलाच, आणि ते जे सुदर्शन चक्र होतं ते आता त्या ऋषींच्या मागं लागलं. ऋषी आता ब्रह्मदेवांकडे गेले, हे सुदर्शन चक्रापासून मला वाचवा, काहीतरी करा. शिवांकडे गेले, म्हणजे भगवान शंकरांकडे गेले, त्यांच्याकडे गेले. शेवटी ते भगवान विष्णूंकडे गेले. भगवान म्हणाले, म्हणजे भगवान विष्णू काय म्हणाले, हे बघा ऋषी, तुम्हाला आता असं झालंय की आता मी ही गोष्ट आहे ती अशी मागं घेऊ शकत नाही, तुम्हाला राजांकडेच जावं लागेल. ते राजांकडे गेले. राजांकडे गेल्यावरती राजांच्या म्हणजे राजांना नमस्कार केला त्यांनी. सगळ्यांना वाटलं आता राजा जे आहेत तो बदला घेणार आणि ते खरोखरच त्या ऋषींवरती ते सुदर्शन चक्र सोडणार. पण तसं झालं नाही. ते म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझे अतिथी आहात, त्यामुळे मी हा गुन्हा करणार नाही, तुमच्यावर मी राग धरू शकत नाही. आणि स्वतःच्या हाताने त्यांना ते भोजन वाढलं. सुदर्शन चक्र पुन्हा निघून गेलं. कारण राजाने जेव्हा अशा पद्धतीचं झाल्यावरती ते सुदर्शन चक्र जे होतं पुन्हा आपापल्या भगवान विष्णूंकडे निघून गेलं. जो बचाव होता तो झालेला होता. आता विचार करा, एवढा मोठा राजा होता, वाटलं असतं बदला घ्यायचाच आहे तर त्यांनी बदला घेतला असता. म्हणाला असता की माझ्याऐवजी आता हे जे मला मारणार होते त्यांच्यावरती तू सुदर्शन चक्र नेऊन सोड. पण तसं झालं का? नाही, तसं झालं नाही. त्यांनी उलट त्यांना भोजन वाढलं, प्रेमाने बसवून घेतलं. ऋषींचाही राग शांत झाला, त्यांनाही त्यांची चूक लक्षात आलेली. सगळ्या गोष्टी निवळल्या. आता बऱ्याच वेळा असं होतंय सोशल मीडियावरती तुम्ही किंवा घरामध्ये लहानशा गोष्टींवरती, छोट्या मोठ्या गोष्टींवरती भांडणं होतात, रागवारागवी होती, चिडचिड होती. त्यानंतर काही वेळा काही प्रसंग घडतात, एखाद्याने टीका केली तर ते माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतोय आणि त्याच्यावरती एखादा माणूस त्याच गोष्टीच्या मागं लागतोय, असं झालं, असं झालं, असं झालं. पण समजा जसं राजा अंबरीशांनी ठरवलं तसं झालं असतं तर काय झालं असतं? मोठा तो नाही आहे की जो वाद जिंकतोय, मोठा तो असतो की जो स्वतःचा राग जिंकतो. हे या कथेमधनं पुन्हा एकदा राजा अंबरीशांनी प्रूव्ह करून दिलं, किंवा त्यांच्या वर्तणुकीमधून पुन्हा एकदा हे सत्यामध्ये उतरलं. यातनं ओव्हरऑल स्टोरीमधून काय कळतंय, म्हणजे काय आपण थोड्याशा गोष्टी घेऊ शकतो. एक, अहंकार माणसाला एकटं करतोय. म्हणजे जर तुम्ही चिडके असाल, चिडचिडे असाल तर माणसाला तो एकटं बनवतो. नम्रता जी असती ती माणसाला महान बनवते, अत्यंत मोठं बनवते, अत्यंत महान बनवते. त्यामुळे माणसाच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. संयम हे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे. पहिलं उत्तर आहे म्हणलं तरी चालेल. शांतपणे गोष्टी डील केल्या पाहिजेत. क्षमा ही कमकुवतपणाची नाही तर सामर्थ्याची निशाणी आहे. म्हणजे यू शुड काय म्हणतात त्याला, की एखाद्याला माफ केलं पाहिजे. क्षमा ही असली पाहिजे. खरी भक्ती मंदिरात आणि आपल्या वागण्यात ह्या गोष्टी असल्या पाहिजे तुमच्यामध्ये. त्यानंतर स्वतःच्या रागावरती जे विजय मिळवतात तेच त्यांच्यावरतीच देवाची कृपाही होत असते. त्यामुळं रागेटपणा थोडासा कमी असला पाहिजे. एखाद्याचा मी बदला घेतो किंवा एखाद्यावरती मी चिडचिड करतो म्हणून चालत नाही. सगळं विसरून जायला पाहिजे आणि त्यानुसार माणसाने वागलं पाहिजे. त्यामुळं ठरवा आज तुम्ही गोष्टीचा पण करा की कुणावरती मी चिडणार नाही, कुणावरती मी राग धरणार नाही. कोणी माझ्यावरती टीका केली असेल तर त्यांना मी माफ करून टाकीन. अशा पद्धतीनं अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या या आपल्या इतिहासामध्ये वारंवार येऊन गेलेल्या आहेत. हे तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा. मन शांत असेल तर कदाचित तुम्हाला भगवंताचा आवाजही ऐकू येईल. पण त्यासाठी मन हे शांत असलं पाहिजे. चला, कदाचित तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. भेटूया पुढं पुन्हा एकदा आपण अशाच कथा घेऊन येऊन. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.